सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी अवैध शस्त्रांविरुद्ध विशेष मोहीम हाती घेतली असून याच मोहिमेअंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेने वरखेडी रोड परिसरात मोठी कारवाई केली आहे। डम्पिंग ग्राउंड परिसरात दहशत माजविण्याच्या उद्देशाने शस्त्र घेऊन वावरणाऱ्या अरवाज मोहम्मद शरीफ अन्सारी या संशयिताला शिताफीने सापळा रचून ताब्यात घेतलाय। संशयिताची झडती घेतली असता त्याच्याकडे 40,000 रुपये किमतीचे विना परवाना देशी बनावटीचे पिस्तूल कट्टा आढळून आले असून या कारवाईमुळे शहरात अवैध शस्त्र बाळगणाऱ्या गुन्हेगारी वर्तुळात मोठी खळबळ माजली आहे। या मोहिमेबाबत सविस्तर वृत्त असं की 10 जानेवारी रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की ही कारवाई करण्यात आली आहे। पोलिसांनी वरखेडी रोडवरील डम्पिंग ग्राउंड परिसरात दबा धरून बसत संशयित अरबाज अन्सारी याला जेरबंद केले आणि त्याच्याकडून बेकायदेशीर पिस्तूल हस्तगत करून आझादनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलाय। ही यशस्वी कामगिरी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्रीराम पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण पारधी, नामदेव सहारे, शशिकांत देवरे, मुकेश वाघ, धर्मेंद्र मोहिते, सुशील शेंटे आणि आशिष कुमार वानखेडे यांच्या पथकाने पार पाडले। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी, धुळे। धुळे महानगरपालिका 2026 निवडणुकीच्या अनुषंगाने धुळे शहरामध्ये विविध अवैध धंद्यांवर कारवाईसाठी माननीय पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे व अपर पोलीस अधीक्षक देवरे सरांनी आदेश केलेले होते। त्याप्रमाणे काल अवैध दारू बनवणे व विक्री याची मोहीम होती। त्यावेळी सुद्धा धुळे शहर पोलिसांनी चांगल्या पद्धतीने कामगिरी केली। त्याचप्रमाणे आज गोपनीय माहिती मिळाली की एक इसम त्याचं नाव आहे अरबाज मोहम्मद शरीफ अन्सारी, राहणार मौलीगंज, हा वरखेडी रोडवरील डम्पिंग ग्राउंडजवळ अवैध अग्निशस्त्र घेऊन दहशत माजवत आहे अशा पद्धतीची गोपनीय माहिती मिळाली। त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे एक पथक त्या ठिकाणी रवाना केले खात्री करण्यासाठी। सदर इसमाला ताब्यात घेतले आणि त्याची अंगझडती घेतली तर त्यावेळी त्याच्याकडे एक गावठी पिस्टल मिळून आलेले आहे। त्याच्या अंदाजे किंमत 40,000 रुपये आहे। सदर इसमावर यापूर्वी सुद्धा आझादनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एक गुन्हा दाखल आहे। त्याने हे पिस्टल कुठून आणले, त्याचा उद्देश काय होता, या अनुषंगाने गुन्हा दाखल केल्यानंतर तपास आम्ही करीत आहोत। तसेच धुळे शहरामध्ये निवडणुकीच्या अनुषंगाने अवैध धंद्यांवर यानंतरही सतत अवैध धंद्यांवर मोहीम ही राबवण्यात येणार आहे। नागरिकांनाही आवाहन करतो की अशा पद्धतीने कुठे अवैध धंदा किंवा कुठे अवैध अग्निशस्त्राचा वापर होत असेल तर त्यांनी स्थानिक पोलीस किंवा स्थानिक गुन्हे शाखा यांना संपर्क करावा।